सुस्वागतम सुस्वागतम। या कार्यक्रमाच्या निमित्तानं भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेडचे वरिष्ठ अधिकारी सुधांशु सर यांचं मनापासून स्वागत करतोय। त्याचबरोबर या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थिती दाखवलेले आपले भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेडचे एरिया सेल्स मॅनेजर आदरणीय सुनील मोरिया साहेब यांचे मनापासून स्वागत। त्याचबरोबर मेढा पोलीस स्थानकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अमोल माने यांचेही मनापासून या ठिकाणी स्वागत। त्याचबरोबर या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित राहणारे अभिषेक गारगे साहेब जे कृषी मार्गदर्शक आहेत, गारगे साहेब या ठिकाणी आलेले आहेत, त्यांचेही मनापासून या ठिकाणी स्वागत करतो। शशिकांत गाडगे साहेब कृषी अधिकारी तालुका कृषी अधिकारी कार्यालय जावली, त्याचबरोबर अभिषेक गारगे साहेब व्यावसायिक प्रशिक्षण संस्थापक उद्योजक उत्कर्ष सामाजिक संस्था वाई, त्याचबरोबर श्री बिटले सर नेटाफेम इरिगेशनचे ठिबक संच देखभाल व दुरुस्तीचे या ठिकाणी असलेले अधिकारी, मधुकर साहेब जाधव कृषी पर्यवेक्षक कुडाळ, त्याचबरोबर भानुदास चोरगे साहेब रब्बी हंगामपूर्व नियोजन, या सर्व मान्यवरांचं मनापासून स्वागत करतो। या कार्यक्रमाला आवर्जून असणारे या परिसरातील सर्व शेतकरी, त्याचबरोबर आवर्जून सातारा वाई आणि या विभागातून आलेले सगळे आपल्या या विभागाचे शेतकऱ्यांची सेवा करणारे, शेतकऱ्यांना शेतीच्यासाठी लागणाऱ्या सगळ्या कृषी उद्योग, त्याचबरोबर फर्टिलायझर, बी बियाणे, औषधं या सगळ्यांचा पुरवठा करणाऱ्या सर्व कृषी दुकानदारांचंही या ठिकाणी मनापासून स्वागत करतो। या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित राहणारे आदरणीय भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेडचे सुधांशु सरांचं स्वागत मी आमच्या तालुक्याचे शिवसेनेचे माजी उपसभापती रवींद्र परमणे यांना विनंती करतो की आपण सुधांशु सरांचं या लिमिटेडचे एरिया सेल्स मॅनेजर आदरणीय मौर्या सरांचं मी आमचे पत्रकार तरुण भारतचे वसीम शेख यांना विनंती करतो की आपण त्यांचं स्वागत करावं। त्याचबरोबर कायदा आणि सुव्यवस्था ज्यांनी अबाधित ठेवलेली आहे या तालुक्यामध्ये, जेव्हापासून त्यांनी पदभार स्वीकारला तेव्हापासून कोणताही क्राईम असो किंवा कोणतीही घटना असो, ही घटना साहेबांच्या चांगल्या कार्याने त्या ठिकाणी जागच्या जागीच त्या ठिकाणी योग्य पद्धतीने त्याला न्याय दिला जातो। असे आमच्या या तालुक्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अमोल माने साहेबांचा सत्कार आमचे तरुण भारतचे पत्रकार वसीम शेख यांना विनंती करतो की आपण त्यांचा सत्कार शाल श्रीफळ देऊन त्यांचा सत्कार करावा। त्याचबरोबर विनंती करतो की त्यांचंही हार आणि श्रीफळ शाल देऊन त्यांचा सत्कार करावा। एक जबाबदार संस्थापक उद्योजक उत्कर्ष सामाजिक संस्था वाई यांचाही सत्कार शाल आणि पुष्पगुच्छ देऊन त्यांचाही या ठिकाणी सत्कार केला जातोय। या कार्यक्रमाला आवर्जून सह्याद्री पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेडला, आमच्या सह्याद्री पेट्रोलियमला कायमस्वरूपी मार्गदर्शन करणारे आमचे मार्गदर्शक आदरणीय रवींद्र परमणे यांचाही पुष्पगुच्छ देऊन त्यांचाही सत्कार करण्यात येतोय। त्याचबरोबर आमच्या शेतकरी संघटनेचे रांजणे साहेब यांचाही या निमित्तानं या ठिकाणी आपण सत्कार करतोय। आमचे बिटले सर आलेले आहेत, त्यांचाही पुष्पगुच्छ देऊन बिटले सरांचाही सत्कार या ठिकाणी आपण करतोय। आमचे मधुकर जाधव साहेब या ठिकाणी आलेले आहेत कृषी विभागाचे, त्यांचाही आपण या ठिकाणी मधुकर जाधव साहेबांचा सत्कार आपण या ठिकाणी करतोय।
या कार्यक्रमाचं भानुदास चोरगे साहेब आपण या ठिकाणी आलेले आहेत, आपलाही या ठिकाणी सत्कार आपण करतोय। त्याचबरोबर या कार्यक्रमाचे उपस्थित असणारे सगळेच कृषी शेतकरी खुर्ची देते शेवतेचा पुढे या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित असणारे लोकशाहीर श्याम रोकडे यांचाही सत्कार, तरुण भारतचे आमचे पत्रकार त्यांचाही सत्कार आपण या ठिकाणी करतोय। या महाराष्ट्रामध्ये नावाजलेले त्यांनी स्वतःची 4 पुस्तकं लिहिलेली आहेत आणि त्यांचाही सत्कार आपण या ठिकाणी करतोय। आणि या कार्यक्रमाची सुरुवात आपण महाराष्ट्राचं मराठमोळं लोक कृषी प्रधान भारत देशात कृषी प्रधान भारत देशात शेतकरी हित जाणून हित ऐका सांगतो। कृषी मेळाव्यात पोवाडा गातो, शाहीर श्याम रोकडे मुजरा करतो हाजी हाजी, शाहीर श्याम रोकडे मुजरा करतो हाजी हाजी। सह्याद्री पेट्रोल पंपात योग्य दरात ग्राहकांना पेट्रोल मिळते, शेती सुलभ माहिती कळते, भारत पेट्रोलियम खात्री देते, सर्वांचे समाधान होते हाजी हाजी, सर्वांचे समाधान होते हाजी हाजी, सर्वांचे समाधान होते हाजी। हित मिळतो की विश्वास, हित मिळतो की विश्वास, हित मिळते पेट्रोल खास, हित मिळते पेट्रोल खास। सहकार्याची आहे निकट, सहकार्याची आहे निकट, एकदा तरी द्या भेट, एकदा तरी द्या भेट। सह्याद्री पेट्रोल पंपाला जी हाजी, पेट्रोल पंपाला हाजी, पेट्रोल पंपाला हाजी। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र। आमच्या गाण्यामध्ये या जावळी तालुक्याच्या छत्रपती शिवरायांच्या पदस्पर्शानं पावन झालेल्या या भूमीमध्ये खऱ्या अर्थानं या जावळी तालुक्याच्या कुडाळमध्ये भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेडच्या माध्यमातून माझ्यासारख्या शेतकऱ्याच्या मुलाला या ठिकाणी सह्याद्री पेट्रोलियमच्या माध्यमातून पेट्रोल पंप उभा करण्याची संधी मला भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशनने दिली। ते मनापासून भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशनचं जेवढेच मला ओळखतोय, या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थिती दाखवणारे आपण या ठिकाणी शेतकरी आहात। कार्यक्रमाला थोडासा एक तासभर उशीर झाला, काही शेतकरी आज आले होते, मात्र कामानिमित्तानं थोडा त्यांना विलंब झाला आणि वेळेची मर्यादा असल्याने काही शेतकरी निघून गेले साहेब, पण बरेचसे शेतकरी आपल्याकडे या ठिकाणी उपस्थित आहेत। साहेब गेल्या सातत्यानं 2013 पासून भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेडने आम्हाला या पेट्रोल पंप त्या ठिकाणी अलॉटमेंट केला। पहिल्या वर्षापासून आजपर्यंत साहेब आतापर्यंत मी 10 कृषी मेळावे घेतले आणि हा 11वा कृषी मेळावा आहे। 11 वर्षामध्ये कृषी मेळाव्याच्या माध्यमातून शेतकऱ्यांचे संलग्नित असताना या पेट्रोल पंपामध्ये मागे आपण 1 महिन्यापूर्वी भेट द्यायला आला होता। त्यावेळी आपण सर्वच भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेडचे सगळे अधिकारी वगैरे इथं उपस्थित होते आणि हा पेट्रोल पंप फक्त शेतकऱ्यांसाठी काम करतो असं समोरच्या शेतकऱ्यांनीच या ठिकाणी उपस्थित असणाऱ्या अधिकाऱ्यांना सांगितलं। खऱ्या अर्थानं त्यावेळी अभिमानानं छाती भरून आली की आपण आतापर्यंत जे कार्य केलं ते खऱ्या अर्थाने शेतकऱ्यांपर्यंत पोहोचलं आणि शेतकऱ्यांची सेवा करत असताना आपण खऱ्या अर्थानं या ठिकाणी सार्थ ठरलो। मी जास्त काही वेळ घेणार नाही साहेब, पण या ठिकाणी खऱ्या अर्थाने जे शेतकरी म्हणून इथं उपस्थित राहिलेले आहेत, तर घरगे साहेब खऱ्या अर्थानं उद्योग उत्कर्ष सामाजिक संस्थेचे कौशल्य विकास आणि स्वयंरोजगार प्रशिक्षण केंद्र या माध्यमातून थोडक्यात आपल्याला या उपस्थित असणाऱ्या शेतकऱ्यांना मार्गदर्शन करणार आहेत की खऱ्या अर्थानं आधुनिक शेती काय आहे आणि शेतीचं खऱ्या अर्थानं कशा पद्धतीनं कार्य केलं पाहिजे, शेतीला जोडधंद्यातून कशा पद्धतीने शेती ही मोठ्या प्रमाणात आणि चांगल्या पद्धतीने यशस्वी गेली पाहिजे, या दृष्टिकोनातून आपण घारगे साहेबांना आवर्जून या शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी बोलवलेलं आहे। मी त्यांना विनंती करतो की आपण उपस्थित असणाऱ्या शेतकऱ्यांना या ठिकाणी मार्गदर्शन करावं। जेवण झालंय ना, मी जेवण आलोय, अशी बोललं पाहिजे।
मी तुमच्यासाठी संवाद साधण्यासाठी आलोय, नुसतंच उभं राहून लेक्चर द्यायला नाही. ठीक आहे. तर हा जो काही कृषी मेळावा आहे या माध्यमातून तुम्ही इथपर्यंत आलात. ओके. तर सर्वांचे मी आभार मानतो की तुम्ही काहीतरी घ्यायसाठी आलायत. ओके. तुम्हाला इथे काहीतरी मिळणार आहे याची काहीतरी एक अपेक्षा होती आणि तुम्ही आलात. तर नक्कीच तुम्हाला मी सांगणार आहे. तत्पूर्वी थोडीशी माझी मी ओळख करून देतो. साहेबांनी ओळख करून दिली. अभिषेक घागरे. ओके. मी राहायला वाईला आहे. वाईला मराठी विश्वकोश कार्यालय त्या चौकात आमचं ऑफिस आहे. राहायला मंडळीच आहे. आणि माझी संस्था उद्योग उत्कर्ष सामाजिक संस्था, या संस्थेच्या माध्यमातून आम्ही एक केंद्र चालवतो. एक कौशल्य विकास आणि स्वयंरोजगार प्रशिक्षण केंद्र आहे. या केंद्राच्या माध्यमातून आम्ही विविध, नुसतं शेतकऱ्यांनाच नाही पण इतर घटकांना पण, ओके, आम्ही वेगवेगळ्या प्रकारची प्रशिक्षण देतो. शेतकऱ्यांसाठी खास करून शेतीपूरक व्यवसाय कशा प्रकारे करता येतील, कुठले कुठले व्यवसाय आहेत आणि कुठल्या व्यवसायात फायदे आहेत, कुठले व्यवसाय करावेत आणि कुठल्या व्यवसायात हात घालू नये, हे देखील आम्ही सांगत असतो. ओके. सो वर्षभर आमचे कार्यक्रम सुरू असतात. नुसतंच वाईत नाही, साताऱ्यात नाहीत, पण ऑनलाईनच्या माध्यमातून सध्या आता आम्ही लॉकडाऊनमध्ये घर बसून प्रशिक्षण उपलब्ध करून दिलेली आहेत. याच्यामध्ये थोडंसं कसं आहे तुम्हाला सांगते, जो भी खेत पे अपना समय बिताते हैं और जो काम करते हैं वो सब छोड़ के यहाँ पे आए हैं. देखिए, मैं एक चीज़ जानता हूँ कि भारत पेट्रोलियम ये जो है ये सिर्फ पेट्रोल डीजल बेचने वाली कंपनी नहीं है. हमारा विश्वास है कि पेट्रोल डीजल तो अपने आप बिक जाएगा, लोग मिलने चाहिए. क्या बात है. अगर लोग नहीं मिलेंगे तो पेट्रोल डीजल आप किसको बेचोगे. तो हमारा अगर संबंध ही नहीं है, हम आपस में मिलते ही नहीं है, वार्तालाप ही नहीं है, तो पेट्रोल डीजल बेच के क्या फायदा. तो ऐसे समय में हमें अपने उन डीलर भाइयों की याद आती है जिनका अपने किसान भाइयों से, आस पड़ोस में सभी लोगों से, गांव वालों से अच्छा संबंध है, ताकि हम जाके जो हमारे एग्रीकल्चर सीजन के समय पर हम कृषि विभाग से, इरिगेशन डिपार्टमेंट से या पेस्टिसाइड्स, फर्टिलाइजर्स, सीड्स, इन सब चीज़ों से संबंधित जो भी क्रियाकलाप करने वाले विभाग हैं उनके अधिकारियों को बुलाकर आपसे वार्तालाप कर सके, आपको कुछ बहुमूल्य मार्गदर्शन दे पाएँ, उसमें से आपको मैं सफल मानता हूँ. और इम्तियाज जी ने ये इतना सुंदर आज यहाँ पर किसान मेला का आयोजन किया जिसमें आप सभी लोगों ने भाग लिया, उसके लिए आप लोगों का बहुत बहुत धन्यवाद. अभी देखिए, जब खेती होती है तो ट्रैक्टर चलता है, कई सारे उसमें उसके उपकरण चलते हैं. अगर बिजली नहीं है तो आपको पानी डालने के लिए पंप चलाना पड़ता है, उसमें भी डीजल लगता है. फसल काटने के समय जो टूल्स चलते हैं उसमें भी लगता है. तो वो तो देखिए, उससे कोई वो नहीं बनता कि डीजल कैसे बिकेगा. आप हमसे जुड़े हैं और आप लोग इतनी संख्या में यहाँ पे इकट्ठा हुए हैं, ये दिखाता है कि आप लोग भारत पेट्रोलियम से आपका जुड़ाव है, आपका प्यार है. और आप लोग यहाँ पे इकट्ठा हुए हैं, यही हमारा मकसद है, ताकि आप लोग यहाँ इकट्ठा हों और आपके जानकारी को बढ़ाने के लिए, आपके लाभ हेतु अलग अलग स्कीम्स जो गवर्नमेंट चलाती हैं उसके बारे में आप लोगों को अवगत कराने के लिए यही हमारा मकसद है. ठीक है. तो उसके संदर्भ में मैं कहना चाहूँगा कि जय जवान, जय किसान और जय विज्ञान. क्या बात है. वाह वाह. तो और भारत पेट्रोलियम का सभी को सम्मान. तो आप सभी का स्वागत है भारत पेट्रोलियम में. मैं सुधांशु कुमार, टेरिटरी कोऑर्डिनेटर भारत पेट्रोलियम की तरफ से आज यहाँ पे उपस्थित हूँ. मैं बहुत ही खुश हूँ ये देखकर कि जिस हिसाब से जो इंटरेक्शन हुआ आप लोगों का, जो वार्तालाप हुआ, जो आप लोगों ने डाउट पूछे, तो हमारा कार्यक्रम इसी चीज़ में सफल हो गया. हमारा जो एम था वो इसी चीज़ में सफल हो गया. मैं बताना चाहूँगा कि भारत पेट्रोलियम आज की तारीख में इस मंथ में कृषि उत्सव, एक उत्सव को मना रहा है पूरे भारतवर्ष में. और डेली करीब 100 से ज़्यादा कृषि उत्सव पूरे भारतवर्ष में किसानों के साथ जुड़ने का एक प्रयास कर रहा है, जिसके साथ हम सभी किसानों के साथ जुड़ सकें. क्या नई तकनीक, नए स्कीम के द्वारा उसके बाद उस चीज़ों को अवगत करवाएं आप किसानों भाइयों के बीच में. तो भारत पेट्रोलियम का यही एक पर आएँ,
इंटरेक्शन करें, हम कैसे आपके बिजनेस में सहयोग दे सकते हैं। अगर हम उसमें 1% भी अगर सफल हुए तो हमारा कार्यक्रम सफल है। तो मैं ज़्यादा टाइम नहीं लूँगा। थैंक यू सबको। आप सब लोग अपना कीमती वक्त जॉब को छोड़ के यहाँ पर उपस्थित हैं, तो धन्यवाद तहे दिल से भारत पेट्रोलियम की तरफ से आप सभी को धन्यवाद। तिकडे बी जाऊया ना आपण, असं बघत बघत तिकडे जाऊया. पाहिजे ना माती न्यायला पाहिजे तुम्हाला ते तुम्ही वापरू शकता PVC इसका ये बताओ, इसका क्या है ये? इससे कौन सा धान होता है? अलग अलग हाथ से करती है ना, इससे डायरेक्ट ऐसा 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 विदाउट केमिकल उन्होंने इस टाइप का अलग अलग अपने अपने खेती में आप बेचते हो कि बीच में कोई रहता है? खुद बेचते, खुद लगाते हैं और खुद ही बेचते हैं। हमारा टॉप रहता है आने और ये कृषि विभाग ने इनको प्रोत्साहित किया कि विदाउट पेस्टिसाइड इस तरह की ऑर्गॅनिक बनाव गावठी नवीन जे शक्तिमान तुम्ही काय काढले तिला आहे ना टीव्हीला सारखी जाहिरात नाही याला 55,000 रुपये सबसिडी मी स्वतः घेतली होती. आता सबसिडी आहे काय? 55,000 रुपये. हे मला सांगा की किती पॉवरनं कुठल्या ट्रॅक्टरच्या पॉवरला? अच्छा, एक तासा हे रोटर आहे ना, रोटावेटर एका तासामध्ये किती एकर हे काढणार? तरी सुद्धा ॲव्हरेज काय हे काढे. आणि जनरली जे पहिले जे रोटर असायचे ह्याच्यात स्पेशालिटी काय? हे साहेब फोटोमध्ये या. बैलों के गले में जब घुंघरू जीवन का राग सुनाते हैं, गम को से दूर हो जाते हैं, खुशियों के कमल मुस्कुराते हैं. सुनते रहत की
सुन के रहती आवाज यूं लगे कहीं शहनाई बजे आते ही मस्त बहारों बुलंद की तरह हर खेत सजे मेरे देश की धरती मेरे देश की धरती सोना उगले उगले हीरे मोती मेरे देश की धरती हैं इस धरती के हल ममता अंगड़ैया लेती है क्यों ना पूजे इस माटी को जो जीवन का सुख देती है इस धरती पे जिसने जन्म लिया इस धरती पे जिसने जन्म लिया उसने ही पाया प्यार तेरा यहाँ अपना पराया कोई नहीं यहाँ अपना पराया कोई नहीं है सबके माँ उपकार तेरा मेरे देश की धरती आणि विकतो कोणाला तर खाटीकाला. खाटीक काय करतो उचलून बघतो किती भरलंय. हा 12 किलो असते 15-16 किलोची. सगळ्या प्रकारचं तिकडे बी जाऊया ना आपण असं बघत बघत तिकडे जाऊया. न्यायला पाहिजे ना माती न्यायला पाहिजे तुम्हाला ते सप्लायला तुम्ही वापरू शकता PVC हळदी शेतकऱ्यांनी घेऊन नये. पण तुम्हाला छोटीशी गोष्ट सांगतो. आपल्याकडे एकरच जमीन घ्यावी लागते, तुमच्याकडे एक्सपायर करावी लागते, त्याला पुढे म्हणायचा जमीन विकत घ्यायला लागते. इथून सुरुवात असते. पण आपल्याकडे वडिलोपार्जित जमीन पण विकता येत नाही. अंबानी काय करते, टाटा काय करते, यांचे मोठे मोठे मॉल आहेत ते शेतकऱ्याकडून घेता येते, सगळ्यांना विकता येते. यांच्याकडे विक्री कौशल्य आहे आणि शेतकरी पिकवतोय पण विकता येत नाही. एकर मागे पैसा किती आहे सांगा. पंचायत समिती त्याच्या पलीकडे त्याला कुठली स्कीम माहीत नसते. अच्छा पंचायत समितीचं स्कीम घ्यायच्या म्हणजे कसं आहे की जायचं जे खातं आहे त्याच्याकडे जायचं फॉर्म भरा सांगणार स्कीम आली तर तुम्हाला मिळेल. बरं त्यात लॉटरी सिस्टम बऱ्याचशा केसमध्ये होती आणि नाही मिळाली तुम्हाला सांगा मला नाही बिंदास सांगा. हा शेतकऱ्यांचा मेळावा आहे, सगळे शेतकरी बसलेले आहेत आणि याच्यावर चर्चा झालीच पाहिजे. बरोबर का नाही. पण होतं कसं फॉर्म भरायचा सगळ्यात पहिली खरेदी कोणाला करायला लागते. आपल्या 7/12वरती काय असतो बोजा असतो. बँक काय बघते सगळ्यात पहिलं की आपल्या 7/12 क्लिअर पाहिजे, क्लिअर आहे की नाही. आणि तिकडनं सुरुवात होते की लोन बँक नकारते. 7/12 हा क्लिअर असला तर शासनाच्या स्कीम आणि बँकेचं लोन हे घे करायचे असते. तुम्हाला शॉर्टकट मध्ये सांगतो एक उदाहरणार्थ. पंचायत की सगळ्यात पहिल्या शेळ्यांची खरेदी तुम्ही केली पाहिजे. बरोबर. नंतर जे अनुदान आहे ते तुम्हाला 2 किंवा 3 टप्प्यामध्ये येणार आहे. ते मग दिलेल्याप्रमाणे 6 महिन्यांनी येईल, वर्षांनी येईल. बरोबर. तोपर्यंत खर्च तुम्ही करणार. मग तुमच्याकडे तेवढा गट खरेदी करण्यासाठी 20 शेळ्या अधिक 2 बोकड खरेदी करण्यासाठी पैसे दिले की पहिला आम्ही खर्च करायला तयार आहोत. बरोबर. पण जेव्हा तुम्हाला खरेदी करायची ते एकदम खरेदी करा, गोठा बांधा. त्याची किंमत काय सांगू शकता का मला. तुम्ही शेतकरी आहात, किती लोकांना शेळ्या आहेत. एका शेळीची किंमत काय कमीत कमी 10,000 धरून चालायची. कमीत कमी म्हणजेच काय